आपण प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करतोय आता. प्रॉब्लेम नंबर 4, बॅलन्स शीट ऑफ पवार अँड नरवणे ॲज ऑन 31 मार्च 17. प्रॉब्लेम याआधी आपण वाचलाय, आता तोच सोडवायचा आहे. सोडवायला सुरुवात करताना सुरुवातीला जे अकाउंट्स आपण ओपन केले असतील त्याचे बॅलन्सेस ब्रॉट डाऊन करून घ्या. त्यामध्ये पहिला पॉइंट येणार आहे तो म्हणजे पवार आणि नरवणेचं कॅपिटल. पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिट साईडला कॅपिटल ब्रॉट डाऊन करून घ्या. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. पवार 6 लाख, नरवणे 3 लाख. लिहून झालं सगळ्यांचं इथपर्यंत? याच्यानंतर ना बॅलन्स शीटला चेक करा, काही रिझर्व, प्रॉफिट, लॉसेस दिलेले आहेत का पवार आणि नरवणेच्या बॅलन्स शीटला. लायबिलिटी साईडला असतात रिझर्व्ह आणि प्रॉफिट्स. तर ऍसेट साईडला शेवटी पॉइंट दिलेला असतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, तर तो असतो लॉस. प्रॉफिट, लॉस, रिझर्व्ह असा कोणताही पॉइंट दिलेला नाहीये. आता याच्यानंतर काय करायचं असतं, आपण ज्या बॅलन्स शीट मध्ये चेंजेस सांगितलेले त्याचं रेकॉर्डिंग आपल्याला करायचंय. त्यामध्ये पहिला पॉइंट चेक करा ऍडजस्टमेंट मध्ये. Buildings were appreciated by 20% and dead stock was subject to 5% depreciation. आपण सुरुवातीला फक्त बिल्डिंगचं अप्रिसिएशन बघूया. ह्या ऍडजस्टमेंट दोन्हीही फर्मसाठी लागू आहेत. या प्रॉब्लेम मध्ये दोन्ही फर्मच्या सेपरेट ऍडजस्टमेंट दिल्या नाहीत, कंबाईन दिल्यात. मग चेक करा आता बिल्डिंग पहिल्या फर्मची आहे का, पवार आणि नरवणे फर्मची बिल्डिंग आहे. बिल्डिंगची रक्कम किती आहे? 4 लाख. ऍप्रिसिएशन म्हणजे आपण त्याच्यामध्ये ऍड करणार ते 4 लाख मध्ये. किती रक्कम ऍड करावी लागेल आपल्याला, चेक करा आता. 4 लाखाच्या 20% काढायच्यात आपल्याला, म्हणजे किती येतील? 80,000. पहिला पॉइंट इथं पेन्सिलने तुमच्या बॅलन्स शीटला लिहून घ्या. किती रक्कम घ्यायची आपल्याला? 80,000 रक्कम घ्यायची, कारण आपल्या नवीन फर्मची बॅलन्स शीट करताना या रक्कम लागणार आहे. त्याचा इफेक्ट कुठं जाणार आता? रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला का क्रेडिटला? रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला कोणते पॉइंट्स येतात, तर एक्सपेन्सेस आणि लॉसेस हे डेबिट साईडला येतील. तर क्रेडिट साईडला काय येणार आहेत? तुमचे प्रॉफिट्स आणि इन्कम. आता आपल्या ऍसेटची रक्कम वाढणं हा आपला प्रॉफिट आहे का लॉस? रिव्हॅल्युएशन अकाउंट हे नॉमिनल टाइप ऑफ अकाउंट आहे. प्रॉफिट सर. प्रॉफिट म्हणल्यावरती रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला येणार का क्रेडिटला येणार? क्रेडिटला. क्रेडिटला. मग लिहून घ्या या ठिकाणी पहिला पॉइंट. बिल्डिंग 80,000. हे 80,000 कसे आले, तर 4 लाखाच्या 20%. तिथं लिहून घ्या वाटलंच तर आपल्या माहितीसाठी. 4 लाख त्याला गुणिले 20%. 80,000 हा झाला पहिला इफेक्ट. दुसरा इफेक्ट त्याच ऍसेट मध्ये आपण ऍड करणार, त्याचा इफेक्ट आपण इथं रेड मार्क करून लिहून घेतलाय. नवीन फर्मची बॅलन्स शीट करताना आपण याचा विचार करूया. नेक्स्ट ऍडजस्टमेंट नंबर 2, यातला पुढचा पॉइंट. डेड स्टॉक वॉज सब्जेक्ट टू 5% डेप्रिसिएशन. चेक करा इथं डेड स्टॉक आहे का पवार आणि नरवणेच्या बॅलन्स शीटला. इथे दिसतोय आपल्याला. किती दिसतोय? हायलाइट केलाय मी बघा. 50,000. या 50,000च्या किती काढायचे आपल्याला? 5% डेप्रिसिएशन काढायचं. डेड स्टॉक सब्जेक्ट टू 5% डेप्रिसिएशन. डेप्रिसिएशन आपण काय करतो? नेहमी करतो वजा करतो, बरोबर आहे ना? डेप्रिसिएशन आपण किती? 5% वजा करणार. 50,000च्या 5% काढा. 50,000च्या 10% काढले, 5,000 आले. 5% त्याच्या निम्मे करा, किती येतील? 2,500. इथं पहिल्यांदा बॅलन्स शीटला मायनस मध्ये लिहून घ्या 2,500 डेप्रिसिएशन. ऍसेटची रक्कम कमी होणं आपला प्रॉफिट आहे का लॉस आहे? प्रॉफिट आहे का लॉस? लॉस. लॉस आहे. रिव्हॅल्युएशन अकाउंटचे कुठे येणार? डेबिट साईड. डेबिटला.
लिहून घ्या इथं. टू डेड स्टॉक किती 2500. ब्रॅकेट मध्ये आपल्या माहितीसाठी 50,000 त्याला गुणिले 5%. अशी रक्कम किती येणार आहे 2500. हा झाला एक इफेक्ट. आणि दुसरा इफेक्ट आपल्याला काय करायचा बॅलन्स शीटला वजा करायचा, तो आपण इथं लिहून ठेवलेलाच आहे. इथपर्यंत सगळ्यांना समजलं? इथपर्यंत समजलंय का सगळ्यांना? नेक्स्ट पॉइंट. Plant as well as machinery was taken at 10% less. Adjustment number second बघतोय आपण. 10% लेस म्हणजे काय 10% कमी किमतीला घ्यायचंय. म्हणजेच काय 10% काय घ्यायचंय आपल्याला डेप्रिसिएशन घ्यायचंय. मग चेक करा आता प्लांट अँड मशिनरी इथं आहे का इथं काय कोण बोलतोय? वैष्णवी काय विचारायचंय तुला? चेक करा प्लांट 10% वजा करायचे आपल्याला. 10% इथं मायनस करा. 3 लाखाच्या 10% किती येतील 30,000. ऍसेटची रक्कम कमी होणार आहे हा आपला लॉस असणार आहे. कुठे घेणार आपण तो रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साइडला लिहून घ्या. टू प्लांट 30,000 ब्रॅकेट मध्ये 3 lakh मल्टिप्लाइड बाय 10%. 30,000 30,000. दुसरा इफेक्ट कुठं जाणार तर ते त्या बॅलन्स शीट त्या ऍसेट मधून वजा लिहिला आपण इथं 30,000 वजा करायचे. ऍडजस्टमेंट नंबर 3. Provision for reserves for doubtful debt was to be created at 3% on debtors of both firm. दोन्ही फर्मच्या डेटर्स वरती डेप्रिसिएशन घ्यायचंय आपल्याला किती 3% डेप्रिसिएशन घ्यायचंय. मग चेक करा आता डेटर्सची रक्कम किती आहे 2,80,000. त्या 2,80,000वरती आपल्याला किती काढायचे 3% आरडीडी काढायची आपल्याला. ती आरडीडी आता चेक करा रक्कम किती येते मग किती येईल रक्कम 3%ची रक्कम सांगा. $2,80,000 गुणिले 3 भागिले 100 किती येते रक्कम 8,400. ही रक्कम बरोबर आहे 8,400. ही रक्कम आपल्याला मायनस करायची. आरडीडी काय करतो आपण मायनस करतो. मग लिहून घ्या याचा इफेक्ट या ठिकाणी रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साइडला 2RDD 8,400 ब्रॅकेट मध्ये आपल्या माहितीसाठी परत आपण इथं लिहिणार आहे 2,80,000 त्याला गुणिले 3%. रिझर्व्ह फॉर डाऊटफुल डेट म्हणजे आरडीडी हा लॉस नसतो तर लॉस होण्याची शक्यता असते अशी रक्कम असते. इट्स अ प्रोव्हिजन फॉर पण हे रिझर्व्ह आपण समजतो याला. नेक्स्ट लास्ट ऍडजस्टमेंट. Provision for discount on creditors of both firm was to be made at 2%. आपल्याला डिस्काउंट क्रेडिटर्स वरती काढायचं. किती आहेत क्रेडिटर्स पवार आणि नरवणे 2,50,000. याच्यावरती किती टक्के काढायला सांगितलेत आपल्याला 2% मायनस डिस्काउंट आपण नेहमी काय करतो मायनस करतो. डिस्काउंट मायनस करायचंय आपल्याला 2,50,000 त्याला गुणिले किती करायचे 2 भागिले 100. उत्तर किती येत आहे 5,000. गुड 5,000. ही तर लायबिलिटी साइडला वजा करून घ्या. आता चेक करा लायबिलिटी कमी होती आपलं देणं कमी होतं हा आपला प्रॉफिट आहे का लॉस आहे
देणं कमी होणं आपला प्रॉफिट आहे का लॉस आहे? कोणीच बोलत प्रॉफिट. नाही. प्रॉफिट. म्हणजे कुठे येणार? रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साइडला घ्या तो क्रेडिट पॉइंट. साईडला. बरोबर आहे. बाय रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स. आणि रक्कम किती आहे इथं? 5,000. आता ऍडजस्टमेंट कोणती राहिली आहे का? तर नाही, सर्व ऍडजस्टमेंट आपल्या झालेल्या. हॅलो, आवाज येतोय का? आता क्लोज करायचंय आपल्याला अकाउंट. क्रेडिट साइडची आधी बेरीज करा. 80,000 आणि 5,000 बेरीज किती येईल? 85,000. तर डेबिट साइडची टोटल बघा किती येणार आहे? 30,000 अधिक 8,400 38,400 अधिक 2,500 40,900. म्हणजे याचा अर्थ क्रेडिट साइडची बेरीज जास्त आहे, ती आपल्याला दोन्हीकडे लिहून घ्यावी लागेल. 85,000 85,000. या 85,000तून या रक्कम वजा करा. जो डिफरन्स येईल तो या ठिकाणी लिहून घ्या. किती येतोय? 44,100. आता हा 44,100 रुपये डिफरन्स हा प्रॉफिट आहे का लॉस आहे? तर डेबिट साइडला डिफरन्स, मी बऱ्याचदा मुलांना प्रश्न विचारतो की डिफरन्स हा प्रॉफिट आहे का लॉस आहे? तर प्रॉफिट काय? कारण डिफरन्स डेबिटला आला. पण डेबिटला आला तर का डेबिटला आला? कारण त्याचा क्रेडिट साइड जास्त आहे ना. इथं प्रॉफिटची रक्कम जास्त आहे, म्हणून डिफरन्स डेबिट साइडला आलाय. का? इथं प्रॉफिट किती झाला? 85,000 आहे. 40,900. प्रॉफिटची रक्कम जास्त आहे, म्हणून ज्या साईडला कमी आहे तिथं आपण लिहिले ते. तर किती आहे? 44,100 हा आपला प्रॉफिट असणार आहे. हा पार्टनर्सला आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचा आहे. प्रॉफिट शेअरिंग रेशो दिला नसेल तर प्रॉफिट शेअरिंग रेशो इक्वल घ्यायचा असतो आणि रक्कम येणारी दोघांनाही 22,050 22,050. दोन्ही पार्टनरला त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये वाटायची रक्कम आहे. इथं लिहून घ्या ब्रॅकेटमध्ये, प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन. प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन किती आलेला आहे? तर तो आलाय आपला प्रत्येकी दोघांचाही
22,050 22,050. रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला तर पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला तोच पॉइंट तुम्हाला लिहून घ्यायचा आहे. बाय रिव्हॅल्युएशन अकाउंट 22,050 22,050. आणि याच ठिकाणी आता हे अकाउंट सुद्धा तुम्हाला क्लोज करायचंय. डेबिटला रक्कमच नाहीये म्हणजे क्रेडिटलाच त्या रक्कम दोन्ही क्रेडिटच्याच रक्कम तुम्हाला डेबिटला लिहून घ्याव्या लागणार आहे. 6,22,050 टोटल येईल पवारची आणि नरवणेची टोटल येईल परत 3,22,050. त्याच डेबिटला लिहून घ्या आणि या दोन्हीही रक्कम ट्रान्सफर टू न्यू फर्म अकाउंट पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिट साइडला लिहून घ्या. टू न्यू फर्म अकाउंट 6,22,050 तर नरवणे कॉलम मध्ये 3,22,050. आणि अशा पद्धतीने पवार आणि नरवणेचं अकाउंट या ठिकाणी कम्प्लीट झाले अकाउंटिंग. याच्यामध्ये कोणाला काही शंका आहे का आता जे आपण बघितलंय त्याच्यामध्ये? शंका असेल तर मला विचारा, मी सांगतो त्याचं लगेच उत्तर. कारण टाइम संपत आलाय आपला आता. चालेल. आता घाटे आणि शेख सेम ऍडजस्टमेंट अशाच आहेत. ह्या ऍडजस्टमेंट पवार नरवणेच्या होत्या त्याच घाटे आणि शेखच्या. प्रॉफिट शेअरिंग रेशो घाटे शेखचा पण दिला नाही म्हणजे तो पण किती असणार आहे? इक्वल असणार आहे. तर तो तुम्हाला आता सोडवायचा आहे आज घरी. आणि उद्याच्या लेक्चरला किंवा ह्याच्या पुढच्या लेक्चरला आपण ह्या दोघांची कंबाईन बॅलन्स शीट आपण बघणार. सेम याच पद्धतीने अकाउंट तुम्हाला करायचंय घाटे आणि शेख. हे आपण पुढच्या लेक्चरला बघूया. आता हे तुम्हाला सोडवायचंय पुढच्या लेक्चरला. मी फक्त काय करणार आहे त्या ठिकाणी आन्सर चेक करणार आहे आणि त्याच्यानंतर आपण न्यू फर्मची बॅलन्स शीट तयार करूया. आजच्या लेक्चरचा टाइम संपत आलाय. 5 मिनिटं राहिली आहेत. आपण सगळ्यांच्या आता नोट्स चेक करूया.